अभिलाषा द ब्राउन गर्ल अभिलाषा चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। आज मी इथे आली आहे माझा वीकली नाईट रुटीन घेऊन, कारण मी खूप दिवसांपासून असं छान रुटीन काही केलेलं नाही। मला वेळच नाही मिळाला। सो आज मी विचार केलाय, आता थोडी रात्र झाली इथे, तरीही नाईट रुटीन करणार आहे आणि विचार केला की ते तुमच्यासोबत शेअर करावं। सो इथे मी हेअर टाय करून सर्वात आधी क्लीन्झर करून घेणार आहे, म्हणजे माझ्या फेसला क्लीन्स करणार आहे, थोडंसं स्लाइटली मसाज देऊन। तुम्ही तुमच्या स्किन टाईपनुसार कुठलंही क्लीन्झर यूज करू शकता। इथे मी क्लीन्झर कुठलं यूज केलंय हे मी सांगितलं नाहीये किंवा दाखवलं नाहीये। सो हा तुमच्यासाठी टास्क आहे की मी कुठल्या कंपनीचं किंवा कुठल्या ब्रँडचं क्लीन्झर यूज केलं असेल मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा। त्यानंतर मी पाण्यामध्ये ड्राय नॅपकिन घेऊन त्याला वेट करून फेस क्लीन करून घेणार आहे। क्लीन्झर नंतर आता मी स्क्रब करणार आहे। अगेन मी कुठल्याही ब्रँडला शो करत नाहीये, तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगाल तुम्ही तुमच्या स्किन टाईपनुसार कुठलाही स्क्रब यूज करू शकता। स्क्रब झाल्यावर मी पुन्हा वेट नॅपकिनने माझा फेस क्लीन करून घेणार आहे। पोर्सला मिनिमाइज करण्यासाठी मी स्क्रबिंग नंतर टोनर अप्लाय करत आहे कॉटनच्या थ्रू, म्हणजे कॉटनवर टोनर घेतलंय आणि ते डॅब डॅब करून मी चेहऱ्यावर लावत आहे। आता यानंतर इथे मी पील ऑफ मास्क अप्लाय करत आहे। पील ऑफ मास्क मी फार क्वचित यूज करते, अगदी महिन्यातून एकदा यूज करते मी। नेहमी पील ऑफ मास्क यूज करणं सुद्धा योग्य नाही आहे। आता इथे माझा मास्क जो आहे तो ड्राय झाला आहे आणि आपण त्याला हळूवारपणे अपवर्ड डायरेक्शनने काढून घेऊ। त्यानंतर पुन्हा एकदा वेट नॅपकिनने आता इथे मी फेस क्लीन करून घेणार आहे, जी आहे आपली लास्ट स्टेप, आणि इथून पुढे माझा नाईट रुटीन कंप्लीट झालेला आहे। अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। Thinking of you, thinking of you.